Hello, friends. Today we are going to learn the second lesson from 8th standard. The name of the lesson is Androcles and the Lion. It is a very nice and interesting story. तर मुलांनो, स्टोरी म्हटलं की आपल्याला कसा आनंद होतो आणि आपला हा लेसन एक छानशी स्टोरी आहे. मस्तपैकी कथा आहे. अनेक स्टोरी आपण यापूर्वी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. तशीच ही एक स्टोरी आहे. लेट्स सी द फर्स्ट वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, दॅट इज चिट चॅट. फर्स्ट क्वेश्चन, हॅव यू एव्हर हेल्प एनीवन? व्हाय? आजपर्यंत तुम्ही कोणाला मदत केलेली आहे का? आणि जर केलेली असेल तर का केली? काय उत्तर सांगता येईल याचं? तर उत्तर पहा. येस, आय हॅव हेल्प अ ब्लाइंड पर्सन. मी एका आंधळ्या माणसाची मदत केलेली. का केली? बिकॉज ही नीडेड माय हेल्प. कारण त्याला माझ्या मदतीची गरज होती. हे उत्तर तुम्ही लिहून टाकायचं आहे. येस, आय हॅव हेल्प अ ब्लाइंड पर्सन बिकॉज ही नीडेड माय हेल्प. असं उत्तर लिहून टाकायचं आहे. वर्कबुकमध्ये पण, तुमच्या वहीमध्ये पण, पुस्तकात पण सगळे उत्तरं लिहून काढायचे आहेत. हाऊ डिड यू हेल्प हिम ऑर हर? कशा पद्धतीने मदत केली तुम्ही? आंधळ्याला कशी मदत केली बरं? आय क्रॉस्ड रोड टू ब्लाइंड पर्सन. मी किंवा आय हेल्प हिम टू क्रॉस रोड. मी त्याला रस्ता ओलांडायला मदत केली. हॅज एनीवन एव्हर हेल्प यू इन युअर नीड? तुमच्या गरजेमध्ये आजपर्यंत तुम्हाला कोणी मदत केलेली आहे का? यस, माय बेस्ट फ्रेंड हेल्प मी इन माय स्टडी. तुम्ही तुमचं उत्तर पण लिहू शकता मुलांनो. मी एक असं आन्सर्स असायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, तुमचं जे उत्तर आहे ना ते अर्ध प्रश्नामध्येच आहे आणि पूर्ण वाक्यात लिहायचं. चला पुढे. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाइम? त्याला मदत केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं होतं? आय फेल्ट व्हेरी व्हेरी हॅपी. मला खूप खूप आनंद झाला होता. हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर? ज्याने तुम्हाला मदत केली त्याच्याबद्दलची कृतज्ञता, सौजन्य तुम्ही कसं दाखवता? कसं दाखवता आपण? आय सेड थँक्यू टू हिम ऑर हर. मी त्याला थँक्यू म्हणालो. थँक्यू म्हणून मी माझं सौजन्य दाखवलं. आता पुढची ॲक्टिव्हिटी पहा. डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज. आता काय करायचंय मुलांनो? नेम ऑफ द स्टोरी या कॉलममध्ये कोणत्याही 5 स्टोरीज जे तुम्हाला माहिती आहे, मी नाही सांगणार, तुम्हाला ज्या माहिती आहेत त्या 5 स्टोरींची नावं लिहायची. अकबर, बिरबल, हे की नाही? आणि त्याच्या पुढे नेम ऑफ द हिरो. त्या स्टोरीचा हिरो कोण आहे? समजा अकबर अँड बिरबल, तर याच्यात कोण होता हिरो? येस, बिरबल. तर अशा बाकीच्या राहिलेल्या 4 तुम्ही लिहायच्यात. आणि त्या स्टोरीमध्ये कोण हिरो होता ते पुढे, किंवा हिरोईन होती. जर हिरोईन असेल तर हिरोईनचं नाव लिहा. लिहिताना हे तुम्ही कंप्लीट करा. चला पुढे जाऊया. कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लायन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्स. सिंहाबद्दलच्या माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. त्याच्याविषयी असणारी करेक्ट माहिती आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये लिहायची, रिकाम्या जागी लिहायची. पहिला प्रश्न काय? लायन्स आर कॉल्ड डॅश डॅश ऑफ द जंगल. सिंहाला जंगलाचा काय म्हणतात? येस, किंग. लायन्स बिलॉंग टू द डॅश डॅश फॅमिली ऑफ ॲनिमल्स. तो कोणत्या कुटुंबाचा सदस्य आहे? कोणत्या आहे पहा. डॉग आहे का? नो. हॉर्स आहे का? नो. कॅट फॅमिली. करेक्ट.
म्हणून दुसऱ्याचं उत्तर कॅट. तिसरा, लायन्स आर डॅश डॅश ॲनिमल्स. आता सिंह कशा प्रकारचा प्राणी आहे? कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी, हर्बिव्होरस शाकाहारी, ओमनिव्होरस दोन्ही पण, शाकाहारी पण मांसाहारी पण. लायन कसा आहे? करेक्ट, कार्निव्होरस, तो फक्त आणि फक्त मांसाहारी आहे. त्याच्या पुढे, डॅश डॅश लायन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक. कोणत्या सिंहाच्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या सिंहाच्या मानेभोवती आयाळ असते? मेन, मेन म्हणजे आयाळ, असे केस असतात की नाही, त्याला आयाळ म्हणतात. मग ते कोणाला असतं? कब, कब म्हणजे पिल्लू सिंहाचं, त्याला असतं का? नाही, मेल. करेक्ट, जो मेल असतो ना, पुरुष जातीचा सिंह असतो, फक्त त्यालाच त्याच्या मानेभोवती असे केस असतात, आयाळ असते. अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ. सिंहाच्या गटाला काय म्हणतात? फ्लोक तर पक्षाला म्हणतात, हर्ड साध्या प्राण्यांच्या कळपाला म्हणतात, प्राईड, PRID, प्राईड म्हणजे सिंहाचा कळप. आणि शेवटचं आहे, लायन्स अटॅक ओनली व्हेन दे आर. सिंह तेव्हाच फक्त हल्ला करतो, शिकार करतो, जेव्हा तो उपाशी असतो, हंग्री. हे करेक्ट ऑप्शन आहे. सगळे ऑप्शन तुम्ही काय करायचेत? पुस्तकात लिहायचेत, नंतर वहीत लिहायचेत, वर्कबुकमध्ये सोडायचे. चला तर स्टोरी पटकन पाहूया. अँड्रॉकल्स अँड द लॉयन. अँड्रॉकल्स हे एका व्यक्तीचं नाव आहे, तो आणि सिंह या दोघांची ही कथा आहे. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड, जंटल अँड कोर्टियस मॅन. खूप खूप वर्षापूर्वी खूप दयाळू, कष्टाळू, खूप सभ्य आणि चांगला ग्रहस्थ, कोर्टियस, पोलाइट, एकदम नम्र, नम्र व्यक्ती राहत होता. त्याचं नाव होतं अँड्रॉकल्स. बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. परंतु त्याचा मालक फार दुष्ट होता. इन दोज डेज किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन युज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. हा तो काळ आहे ज्या काळात राजे किंवा श्रीमंत लोक काय करायचे? ज्यांच्याकडे खूप पैसा असे गरीब लोकांना गुलाम बनवायचे. स्लेव म्हणजे गुलाम. अँड्रॉकल्स वॉज ए स्लेव. आणि अँड्रॉकल हा गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स्ड टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि त्यांना बळजबरीने त्यांच्या मालकाची सेवा करावी लागायची, मालकाचे सगळे कामं करावं लागायचे. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. जे काही मालक सांगतील ती सगळी कामं या गुलामांना त्या काळात करावी लागायची. असाच अँड्रॉकल्स एक गुलाम होता. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, कुठलेही अधिकार नव्हते. राईट्स म्हणजे अधिकार. इवन व्हेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर. आणि जरी ते त्यांच्या मालकाविषयी नाखुश असतील, नाराज असतील, दे कुड नॉट लिव्ह हिम. परंतु ते त्यांना सोडू शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ. कारण त्यांच्यावर कायद्याने तसं बंधन होतं. किती खराब मालक असला तरी त्या गुलामाला त्याच्या जवळच राहावं लागायचं. असं कायद्याने बंधन होतं आणि ते त्याला पाळावं लागायचं. ओबे देअर मास्टर. जे काही मालक सांगेल ते सगळं त्याला ऐकावं लागायचं. हाव एव्हर विकेड ही माइट बी. मालक किती जरी दुष्ट असला तरी काहीही पर्याय त्याच्या समोर नव्हते. चला दुसरा पॅरेग्राफ. अँड्रॉकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. अँड्रॉकलला त्याचा दुष्ट, निर्दयी मालक अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्स. कारण त्याचा मालक हा गुलामांना उपाशी ठेवायचा. स्टार्व्ड, STARV, स्टार म्हणजे उपाशी, उपाशी ठेवायचा. अँड ऑफन विप देम. एवढंच नाही तर उपाशी ठेवून उपाशी पोटी काम करून घ्यायचा. नाही काम केले तर विप्ट म्हणजे फटके द्यायचा, चापकाचे फटके द्यायचा. अँड्रॉकल्स लेफ्ट दॅट इवन Androcles felt that even death was better than serving such a master. अँड्रॉकलला असं वाटायचं
की अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू आलेला चांगला, मेलेलं बरं. ही केप्ट लुकिंग आउट फॉर ए गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि तो नेहमी संधीची वाट पाहत होता. कोण संधीची वाट पाहत होता? अँड्रॉकल्स. बर, का कुठल्या संधीची वाट पाहत असेल? ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. जर का त्याला संधी मिळाली तर तो पटकन या दुष्ट मालकाच्या तावडीतून सुटका करून घेण्याची तो संधीची वाट पाहत होता. एस्केप म्हणजे सुटका करून घेणे आणि क्लचेस म्हणजे तावडीतून ऑफ हिज क्रुएल मास्टर. चला पुढचा पॅरेग्राफ. नाव although Androcles had thus run away, he was not a coward. जरी त्याला त्याच्या मनात पळून जाण्याची इच्छा आलेली होती तिथून, परंतु तो भित्रा नव्हता मित्रांनो. कावर्ड म्हणजे भित्रा आणि ब्रेव म्हणजे शूर. झाले की नाही विरोधार्थी शब्द? ब्रेव, कावर्ड. ही टूक शेल्टर इन ए फॉरेस्ट. आणि त्याला जी संधी मिळाली त्या संधीचा त्याने फायदा घेतला आणि तो या दुष्ट मालकाच्या तावडीतून पळून गेला. जरी तो पळून गेला तरी तो भित्रा नव्हता. आणि तो पळून कुठे गेला? ही टूक शेल्टर इन ए फॉरेस्ट. एका जंगलात त्याने सहारा घेतला. ही वॉज नॉट आफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट्स. त्याला त्या दुष्ट पशूंची, जंगलातील प्राण्यांची अजिबात भीती वाटत नव्हती. दॅट रोम द फॉरेस्ट. जे जंगलात इकडे तिकडे भटकत होते. कारण तो भित्रा नव्हता, कावड नव्हता, तो ब्रेव होता. म्हणून त्याला जंगलातल्या हिंस्र पशु पक्षींचं भीती अजिबात वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आता त्याला तिथे त्याच्या डोक्यावर छत नव्हतं, राहायला घर नव्हतं, परंतु त्याला काहीच वाटत नव्हतं. असं का बरं? का काय त्याला वाईट वाटत नसन? कारण तो पूर्वी ज्या मालकाच्या तावडीत होता तिथे तो दुःखी होता. त्याच्यापेक्षा जंगलात तो आता फ्री होता. त्याला आता स्वातंत्र्य मिळालेलं होतं. घर नव्हतं पण स्वातंत्र्य होतं. ही वॉज हॅपी. म्हणून तो कसा होता? आनंदी. दॅट ही वॉज फ्री ॲज ए बर्ड टू गो वेर एव्हर ही विश्ड. आता तो एखाद्या पक्षाप्रमाणे मुक्त होता. जिथे इच्छा होईल तिथे तो जाऊ शकत होता. म्हणून तो कसा होता? ही वॉज हॅप्पी. आणि तो पूर्वी का दुःखी होता? ही वॉज अनहॅपी बिकॉज हिज मास्टर वॉज क्रुएल. दुष्ट होता, विकेड. वन डे. आता पहा जंगलात काय झालं. वन डे ॲज ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट ही सडनली केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एके दिवशी जंगलात तो भटकत असताना अचानक त्याच्या समोर एक सिंह आला. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. पहिल्यांदा सिंहाला समोरासमोर पाहिल्यानंतर त्याच्या मनात पहिल्यांदा आलं की मागे वळावं आणि पटकन पळून जावं. फ्ली, रन अवे. फ्ली म्हणजे तिथून जितक्या वेगात शक्य होईल तितक्या वेगात पळून जाणे. बट देन ही सॉ दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. पण नंतर काय झालं? त्याने जसं सिंहाकडे पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की सिंह काहीच हालचाल करत नाहीये. याला पाहून देखील सिंह समोर येत नाहीये, हल्ला करत नाहीये, शांत उभा आहे. असं का? इट नीदर ग्रोल्ड. किंवा तो सिंह गुरगुरला पण नाहीये. सिंहाची खासियत काय असते? त्याला जर शिकार दिसली तर तो असा गुरगुर करतो, है की नाही? पण यावेळेस तसं काहीच केलं नाही. नॉर रोर्ड. किंवा त्याने गर्जना पण केलेली नाही. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. असं तर काहीच केलं नाही सिंहाने, परंतु अँड्रॉकल्सकडे अशा भावुक नजरेने, पिटियसली म्हणजे इन ए पिटियस मॅनर, खूप असा दुर्दैवी चेहऱ्याने, दुर्दैवी उद्देशाने, की मी खूप असा दुःखात आहे आणि काहीतरी मदतीची अपेक्षा करणे, अशा प्रकारच्या भावनेने. पिटियसली म्हणजे समोरच्याकडून काहीतरी
मदतीची अपेक्षा करणे या भावनेने, आणि अशी भावना होती की तो खूप वेदनेमध्ये आहे, इन अ ग्रेट पेन. तो समोरच्याकडे काहीतरी त्याला वेदना आहे आणि मदतीची अपेक्षा करतो, या भावनेने तो अँड्रॉकल्सकडे पाहू लागला. आता पुढे अँड्रॉकल्स पॉज्ड. आता अँड्रॉकलच्या लक्षात आलंय, सुरुवातीला वाटलं होतं पळून जायचं, परंतु आता लक्षात आलंय, तो थांबला. पॉज्ड म्हणजे थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लॉयन. हळुवारपणे, फार काळजीपूर्वक, केअरफुली. कॉशियसली म्हणजे केअरफुली, ॲडव्हर्ब आहे. एलवाय लावलं की काय तयार होतं? ॲडव्हर्ब तयार होतं. आणि तो अतिशय कॉशियसली, केअरफुली त्या सिंहाच्या दिशेने जाऊ लागला. स्टेप बाय स्टेप, एकानंतर एक पावलं टाकली. द लायन मोन्ड अँड व्हिम्पर्ड. तर समोर जसाच हा लॉयनच्या जवळ गेला तर लॉयन, तो सिंह कणू लागला. मोन्ड म्हणजे कणणे, आणि व्हिम्पर्ड म्हणजे क्राईड पेनफुली, रडू लागणे, वेदनेमध्ये विवळणे. आहे की नाही? आपल्याला जर खूप जोरात ठेस लागली तर आपण काय करतो? वेदनेमध्ये विवळतो. त्याला काय म्हणतात? व्हिम्पर्ड. प्लीज हेल्प मी. आता तो बोलत नव्हता, परंतु त्याच्या या कणण्याचा, त्याच्या या रडण्याचा उद्देश काय होता? कृपया मला मदत करा. इट्स आईज सीम टू से. त्याचे डोळे असे वाटत होते की तो अँड्रॉकल्स कडून मदत मागतोय. कोण? सिंह. व्हेन अँड्रॉकल्स ड्रीव नियर. असा हळूहळू केअरफुली जेव्हा अँड्रॉकल्स त्याच्या अतिशय जवळ गेला, द लायन लोवर्ड इट्स हेड अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. सिंहाने त्याची मान खाली घातली आणि त्याचा पंजा, पायाचा पंजा चाटू लागला. कोण? सिंह. लिक म्हणजे चाटणे. देन अँड्रॉकल्स सॉ दॅट द लायन्स पॉ वॉज वुंडेड. आणि सिंहाने जसा पंजा चाटायला सुरुवात केली की अँड्रॉकलचं लक्ष पंजाकडे गेलं आणि अँड्रॉकलच्या लक्षात आलं की सिंहाचा पंजा त्याला जखम झालेली आहे. वुंडेड, जखमी झालेला आहे. स्वर अँड सोलन, आणि तो सुजलेला आहे. त्याला जखम झालेली आहे, तो पंजा सुजलेला आहे. ऑन ए क्लोजर लुक Androcles noticed that a big thorn had pierced one of the lion's toes. आणि आणखी जवळ गेल्यानंतर अँड्रॉकलच्या लक्षात आलं की एक लांब लचक मोठा अणकुचीदार काटा त्या सिंहाच्या पंजातून, टोमधून आरपार गेलेला आहे. म्हणजे सिंहाच्या पायामध्ये काटा रुतलेला होता, टोचलेला होता. म्हणून त्याचा पंजा जखमी झालेला होता, सुजलेला होता. आता पुढे काय? सो धिस इज द कॉज ऑफ द लायन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रॉकल्स. पटकन अँड्रॉकलच्या लक्षात आलं की सिंहाच्या वेदनेचं कारण काय आहे. काय कारण होतं? त्याच्या पंजात काटा टोचलेला होता. आता पुढे, समॉनिंग अप ऑल द करेज, अँड्रॉकल स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. त्याचं सगळं धाडस एकत्र गोळा केलं अँड्रॉकल्सनी. समॉनिंग अप म्हणजे गोळा करणे, धाडस. करेज, करेज म्हणजे धाडस. समॉनिंग अप म्हणजे गोळा केलं, धाडस गोळा केलं. आणि त्याने काय केलं? स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंज्युअर्ड पॉ. त्याचा जो पंजा जखमी झालेला होता, हाताने त्याने काय केलं? पंजा असा उचलून धरला. ही वॉज आफ्रेड दॅट द लायन वुड अटॅक हिम. त्याच्या मनात भीती होती की जर दुसऱ्या पंजाने जर सिंहाने माझ्यावर हल्ला केला तर भीत 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 त्याने त्याच्या पंजाला हातात घेतलं. अटॅक हिम इफ ही टच्ड इट्स सॉलन पॉ. जर जखमी पंजाला जर हात लावला तर लायन माझ्यावर हल्ला करील अशी भीती होती त्याला. बट द लायन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु सिंहाच्या लक्षात आलं होतं की अँड्रॉकल्सची भावना ही चांगली होती. इंटेन्शन, इंटेन्शन म्हणजे त्याचा उद्देश, जवळ येण्याचा उद्देश त्रास देण्याचा नव्हता तर मदत करण्याचा होता. आणि एकदा प्राण्याच्या जर लक्षात आलं की समोरचा आपल्याला मदत करतोय तर प्राणी त्याच्यावर हल्ला करत
नाही. पुढे एक छोटासा पॅरेग्राफ घेऊया. अँड्रॉकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रॉकल्सने त्याचा पंजा त्याच्या डाव्या हातात घेतला. डेफ्टली ही पुल्ड आउट द थॉर्न. आणि हळूच असं घेतलं आणि पटकन, क्विकली, डेफ्टली म्हणजे अतिशय जलदपणे, खसकून आपण म्हणतो, त्याच्या पंजातला काटा काढला. देन टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोदिंग. आणि त्याच्या अंगावरचा कपडा, स्वतःच्या शर्टचा कपडा त्याने फाडला. द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंजर्ड पॉ. आणि त्या सिंहाचा जखमी झालेल्या पंजावर त्याने आपल्या स्वतःचा कपडा काय केला, पट्टीसारखा बांधला. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लीक्ड हिज आर्म. आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्याने पट्टी बांधल्यानंतर सिंहाने त्याचा हात चाटायला सुरुवात केली. मित्रांनो, सिंहाच्या या क्रियेवरनं काय लक्षात येतंय की सिंह त्याला थँक्यू म्हणत होता. द लायन देन लीक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. असं वाटत होतं की तो त्याला धन्यवाद म्हणत आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद म्हणणे. इज दॅट क्लिअर? आय थिंक दिस मच इज सफिशियंट. रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन वी विल टेक इन सेकंड पार्ट. ओके, गुड बाय.